बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. Today for Standard 5, subject Maths, and our topic is circles. गेल्या आठवड्यात सुद्धा आपण सर्कल्स बद्दल अभ्यास केला होता. सर्कल्स बद्दल अधिक माहिती मिळवली होती, जसं की रेडियस, कॉर्ड, डायमीटर याबद्दल आपण माहिती घेतली होती. तसंच सर्कल कसं ड्रॉ करायचं, कंपासच्या सहाय्याने सर्कल कसं ड्रॉ करायचं हे सुद्धा आपण गेल्या आठवड्यात पाहिलं होतं. सुरुवातीला त्याची आपण उजळणी करूया आणि मग पुढचा भाग अभ्यासूया. ओके. This is a circle. This is a center point A. This is a center point A. And this is radius AB. This is radius AB. In the diagram, A is the center of the circle while B is a point on the circle. AB is the radius of the circle. AB ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. A circle has many radi. They are all of the same length. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात. A circle has many radi. बघा, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं, एक असेल तर रेडियस, एक पेक्षा जास्त असेल तर मेनी रॅडी. ओके. आणि दे ऑल आर ऑफ सेम लेंथ. वर्तुळाच्या सर्व त्रिज्या या समान लांबीच्या असतात. सर्व वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची लांबी समान म्हणजे एकच असते. आता पहा, हे आहे वर्तुळ मगाच्या प्रमाणेच. आता बघा, वर्तुळाच्या दोन बिंदूंना जोडणारी एक रेख आपण आखलेली आहे. इथे या बिंदूला नाव दिले एम आणि इथे नाव दिलंय एन. आणि आपल्याला जी रेष मिळालेली आहे ती आहे रेष एम एन. ओके. A line joining any two points on a circle is called a chord. वर्तुळावरच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला कॉर्ड म्हणजे जीवा म्हणतात. Line MN is a chord of this circle. Line MN ही या वर्तुळाची जीवा आहे. Line MN is a chord of the circle. परत आपण एक वर्तुळ काढलंय. सेंटर पॉइंट ए. एक पॉइंट घेतलाय वर्तुळावर आपण पी. पी पासून एक रेष सुरू केली आहे. ती सेंटर पॉइंट मधून जाऊन दुसऱ्या पॉइंटवर थांबली आहे. तिथे आपण नाव दिलंय बी. आता आपल्याला पी बी ही वर्तुळाच्या केंद्रातून मध्यबिंदूतून जाणारी रेष मिळालेली आहे. पी बी goes through the center point of the circle. In the diagram, chord PB passes through the center A. Therefore, chord PB is also a diameter of the circle. A circle has many chords and diameters. एका वर्तुळामध्ये अनेक जीवा असतात आणि अनेक व्यास असतात. डायमीटरला मराठीमध्ये आपण म्हणतो व्यास, वर्तुळाचा व्यास. A circle has many chords and diameters. बघा,
आता कंपॉसच्या साह्याने वर्तुळ कसं काढायचं ते आपण पाहूया. बघा, कंपॉस घेतला आहे. एका ठिकाणी एक बिंदू तयार करून त्या बिंदूवर कंपॉसचं लोखंडी टोक आपण ठेवलं आहे. आता बघा, जी पेन्सिल आहे, लोखंडी टोक घट्ट धरून पेन्सिलीचं टोक अशा प्रकारे गोल फिरवलं. बघा, वर्तुळ तयार होतं. जिथे आपण लोखंडी टोक ठेवलं होतं तिथे आपण एक बिंदू काढला आहे आणि त्याला नाव दिलं आहे सी. कंपॉस केला आहे आपण आणि अशा प्रकारे सी सेंटर बिंदू असलेलं, सी हा मध्यबिंदू, केंद्रबिंदू असलेलं एक वर्तुळ आपल्याला मिळालेलं आहे. पहा, एक वर्तुळ काढलं आपण. वर्तुळाला सेंटर पॉइंट घेतलेला आहे, सेंटर पॉइंट ओ. दिस इज सेंटर पॉइंट ओ. अजून एक पॉइंट घेतलाय ए. A and B. AB is a diameter of the circle. आता आपल्याला रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर, त्रिज्या आणि व्यास यांचं काय नातं आहे किंवा त्रिज्या आणि व्यासांचं काय प्रमाण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. विच आर द रेडी इन द सर्कल. या वर्तुळातल्या त्रिज्या कोणकोणत्या आहेत? बघा, पहिली त्रिज्या बघा, येलो कंस तुम्हाला दाखवलेला आहे, येलो ब्रॅकेटनी दाखवलेली आहे, ओ ए. त्रिज्या रेडियस ओ ए, त्रिज्या ओ ए किंवा रेडियस ओ ए. ओके. दुसरी त्रिज्या बघा, ओ पासून सुरू होतीये अँड बी पर्यंत आली आहे, अँड रेडियस ओ बी. ओके, दोन त्रिज्या आपल्याला मिळाल्या, रेडियस ओ ए अँड रेडियस ओ बी. आता हाऊ मेनी रेडी मेकअप डायमीटर ए बी. किती त्रिज्या मिळून व्यास ए बी तयार झाला आहे? हाऊ मेनी रेडी, किती त्रिज्या मिळून डायमीटर ए बी तयार झाला आहे? तर ओ ए अँड ओ बी या दोन त्रिज्या मिळून म्हणजे टू रेडी मेकअप डायमीटर ए बी. ओ ए आणि ओ बी या दोन त्रिज्या मिळून व्यास ए बी तयार झाला आहे. If the length of one radius is 3 centimeter, what is the length of the diameter? बघा, एका त्रिज्येची लांबी किती आहे? 3 सेंटीमीटर. ओ ए ची लांबी आहे 3 सेंटीमीटर. ओ बी ची पण लांबी आहे 3 सेंटीमीटर. बिकॉज वन रेडियस इज 3 सेंटीमीटर. इथे दोन रेडियस आहेत. एक रेडियस 3 सेंटीमीटर, दुसरी रेडियस 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर and 3 सेंटीमीटर. Radius O is 3 centimeter and OB is also 3 centimeter. So, बघा, 3 आणि 3 किती झाले? Diameter AB is 6 centimeter. दोन्ही मिळून किती झाले? 6 centimeter. Circle with center point O. AB is a diameter. Okay. Bhaga OB, OA and OB. How long is the diameter as compared to the radius? 3 centimeter, 3 centimeter. Diameter is twice the radius. Diameter is twice the radius. Twice म्हणजे दुप्पट. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे. त्रिज्या जर 3 सेंटीमीटर असेल, the radius O is 3 centimeter, then diameter AB is 6 centimeter. So, diameter is twice the radius. त्रिज्येच्या दुप्पट व्यास आहे. त्रिज्येच्या दुप्पट व्यास आहे. बघा, तुम्हाला रेडियस प्लस रेडियस इज इक्वल टू diameter. The diameter of a circle is twice the length of its radius.
वर्तुळाची जी त्रिज्या असते त्या त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा व्यास असतो. सेम वर्तुळ, एकच वर्तुळ, वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. Relationship between radius and diameter. Okay. A circle with center point O and diameter AB. If another diameter CD is drawn on the same circle, will its length be the same as that of AB? बघा त्यांनी काय सांगितलंय, इफ अनदर डायमीटर सीडी. आता या वर्तुळामध्ये जर दुसरा एक व्यास काढला सीडी नावाचा, तर त्याची लेंथ, सीडीची लेंथ आणि एबीची लेंथ सेम असेल का? वी विल ट्राय. बघा आपण प्रयत्न करूया. आपण दुसरा एक डायमीटर काढला, इट्स नेम इज सी डी. इट्स अ डायमीटर सी डी. Okay, बघा COC. OC is OC and OD. There are two parts. OC, one radius is OC and another radius is OD. Two radius एकत्र आल्यावर आपल्याला CD हा एक डायमीटर मिळालेला आहे, एक व्यास मिळालेला आहे. मग बघा OC ची लांबी किती आहे? ओके, रेडियस OC प्लस रेडियस OD इज इक्वल टू डायमीटर CD. हा, आता बघा OC ची लेंथ म्हणजे लांबी आहे 3 सेंटीमीटर आणि OD ची सुद्धा लांबी आहे 3 सेंटीमीटर. So 3 centimeter plus 3 centimeter is equal to 6 centimeter. So diameter AB and diameter CD are of same length. All the diameters of a circle are of the same length. एका वर्तुळाचे सर्व व्यास हे एकाच लांबीचे असतात. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. Measure the diameters and radii of the circles given below with a ruler and verify the relationship between their lengths. Okay? आता आपल्याला जे पहिलं वर्तुळ छोटं दिलं आहे त्याची रेडियस त्यांनी सांगितले इट इज 1 सेंटीमीटर and diameter is 2 centimeter because diameter is twice of radius. Okay? Now, second circle. We will count its radius, it is 2 centimeter. Okay, we will write 2 centimeter. And its diameter, that is 4 centimeter. Right? म्हणजे रेडियस जर 2 सेंटीमीटर असेल तर डायमीटर 4 सेंटीमीटर म्हणजे त्याच्या दुप्पट असते. आणि जर डायमीटर 4 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या त्याच्या निम्मी, हाफ ऑफ इट म्हणजे 2 सेंटीमीटर असते. दोन्ही रिलेशन लक्षात ठेवायची. त्रिज्येच्या दुप्पट डायमीटर, डायमीटरच्या निमपट अर्धे रेडियस. ओके, दोन्ही रिलेशन लक्षात ठेवायची. आता अगेन थर्ड सर्कल, its diameter is, its radius is 3 centimeter. Okay, and its diameter is 6 centimeter. Okay, बघा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 1 सेंटीमीटर, डायमीटर 2 सेंटीमीटर म्हणजेच 1च्या दुप्पट 2 आणि 2च्या निमपट 1. डायमीटर जर 2 असेल तर त्रिज्या किती होईल? 1. बरोबर. आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये 2 सेंटीमीटर जर त्रिज्या असेल
तर व्यास झाला 4 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर रेडियस, सो डायमीटर इज 4 सेंटीमीटर. म्हणजेच त्रिज्येच्या दुप्पट व्यास आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या. ओके, हे तुम्ही जे संबंध आहे त्रिज्येचा आणि व्यासाचा तो नीट लक्षात ठेवायचा. रेडियस 3 सेंटीमीटर, रेडियसच्या ट्वाइस डायमीटर दॅट इज 6 सेंटीमीटर आणि डायमीटरच्या हाफ ऑफ डायमीटर इज रेडियस. सो 6 सेंटीमीटरचे हाफ किती झाले? 3 सेंटीमीटर. मग रेडियस झाली 3 सेंटीमीटर. If the radius of a circle is 5 centimeter, what will its diameter be? Diameter is twice the radius. आत्ताच आपण बघितलं. Diameter ही त्रिज्येच्या म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. The radius is 5 centimeter. So twice means 2 times. 5 multiplied by 2. 2 times म्हणजे 5 2s are 10. So diameter is 10 centimeter. Right? The radius 5 centimeter असेल, the diameter will be twice radius. So diameter is 10 centimeter. 5 से twice होता 10. मग diameter म्हणजे व्यास झाला 10 सेंटीमीटर. If the diameter of a circle is 6 centimeter, what will its radius be? If the diameter of a circle is 6 centimeter, what will its radius be? जर एका वर्तुळाचा व्यास 6 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती असेल? आपण आतापर्यंत पाहिलं की व्यासाच्या निमपट अर्धी त्रिज्या असते. Half of the diameter is radius. Radius is half of the diameter. So, radius of a circle is half the length of its diameter. The diameter is 6 centimeter. So, radius is half of the diameter. Half of 6 is 3. So, the radius is 3 centimeter. The diameter circle च 6 असेल, the radius किती असेल? 3 centimeter असेल. Complete the following table by filling in the blanks. Radius 4 centimeter. Diameter twice of a radius, that is 8 centimeter. Second, diameter is 16 centimeter. Radius is half of the diameter. मग 16 चे half आहेत 8. So, radius is 8 centimeter. Okay? Next, radius is 9 centimeter. So, diameter is twice the radius. So, 9 twice of 9. 9 2s are 18. So, diameter is 18 centimeter. And the last, diameter is 22 centimeter. Radius is half of the length of the diameter. मग diameterची length जर 22 असेल तर 22 च्या half किती आहे? 11. So radius is 11 centimeter. Okay? Now you got तुम्हाला radius आणि diameterचं रिलेशन समजलं. रेडियसच्या दुप्पट डायमीटर असते आणि डायमीटरच्या अर्धी त्रिज्या किंवा रेडियस असते. The interior and the exterior of a circle. बघा हे सर्कल आहे. ओके, आता
सर्कल वर मी काही पॉइंट घेतलेत बघा. पहिला एक पॉइंट घेतला, पॉइंट एल. Again I have taken one point, point M. Again one point, point K. And again one point, point N. 4 points on the circle L, M, N, K. Okay. And this is the center point of the circle T. Okay. In the picture alongside, बाजूला दिलेल्या picture मध्ये K, L, M and N are points on a circle with center T. In the picture alongside, बाजूला जे वर्तुळाचं चित्र आहे त्या वर्तुळावर 4 पॉइंट घेतले आहेत. कोणते? K, L, M and N. आणि त्याचा सेंटर पॉइंट कोणता आहे? T. With a center T. 4 points on circle. 4 points on circle. सर्कलच्या वर्तुळावर 4 पॉइंट्स घेतलेले. ओके. त्याचा सेंटर पॉइंट आहे T. नाव बघा, पिंक कलर्ड पोर्शन. इथे परत मी एक पॉइंट घेतला. इट्स इनसाइड द सर्कल. पिंक कलर पोर्शन जो आहे तो वर्तुळाचा आतला भाग आहे, वर्तुळाचा अंतर्भाग आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत बघा. टी ऑलरेडी आहे. आता क्यू घेतला, आता पी हा पॉइंट घेतला, अँड नाव इट्स आर. 4 पॉइंट आहेत इनसाइड द सर्कल. वर्तुळाच्या अंतर्भागात 4 पॉइंट आहे. P, Q, R and T. The pink colored area inside the circle in the picture is the interior. अंतर्भाग, interior of the circle. वर्तुळाचा अंतर्भाग आहे तो. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत बघा. P, Q, R and T. असे 4 पॉइंट्स वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजेच इंटेरियर ऑफ द सर्कल मध्ये आहे. आता बघा, हा झाला वर्तुळाचा बाह्य भाग, वर्तुळाच्या बाहेरचा भाग. जेवढा वर्तुळाच्या रेषेच्या बाहेर भाग आहे तो सगळा वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजे एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. इथे बघा मी एक पॉइंट घेतला, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी and point D. These 4 points A, B, C, D, they are in the exterior of the circle. सर्कलच्या वर्तुळाच्या बाह्य भागात हे 4 पॉइंट आहे. A, B, C and D are points in the exterior blue colored area of the circle. ब्लू कलर एरिया हा कुठला आहे? वर्तुळाचा बाह्य भाग आहे. आणि त्याच्यामध्ये 4 पॉइंट आहे. पॉइंट ए, बी, सी आणि डी. मग आता आपण वर्तुळाचे तीन भागांवरचे पॉइंट बघितले. एक वर्तुळावरचे पॉइंट, एक वर्तुळाच्या अंतर्भागातले पॉइंट आणि वर्तुळाच्या बाह्य भागातले पॉइंट. ऑन द सर्कल, इंटेरियर ऑफ द सर्कल and exterior of the circle. Okay. In the table below, write the names of the points in the interior and exterior of the circle and those on the circle. Okay. आता पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या आतले पॉइंट. सर्कलच्या आत 4 पॉइंट्स आहेत. इंटेरियर मध्ये 4 पॉइंट्स आहेत. कोणते कोणते बघा. पॉइंट वाय, पॉइंट आर, पॉइंट टी, पॉइंट एक्स. ओके. पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या बाह्य भागामध्ये, सर्कलच्या बाहेर बघा कोणता पॉइंट आहे. पॉइंट डब्ल्यू, पॉइंट एम and point Z. 3 पॉइंट्स आहेत. आता पॉइंट्स ऑन द सर्कल. वर्तुळावर कोणते पॉइंट आहेत बघा. N and P. पॉइंट P and N.
2 points are on the circle. Okay, 4 points in the interior. अंतर्भागात 4 आहेत. Y, R, T आणि X. बाह्य भागात 3 आहेत. W, M and Z. आणि ऑन द सर्कल 2 आहेत. P आणि M. The circumference of a circle. बघा सर्कम्फरन्स समजवण्यासाठी एक वाडगा बाउल आपण घेतलेला आहे. टेक अ बाउल विथ अ सर्क्युलर एज. वर्तुळाकृती कडा असलेला एक बाउल घ्या. बघा जसं या चित्रात दाखवलंय त्याप्रमाणे वाइंड अ स्ट्रिंग वन्स अराउंड अ बाउल अँड मेक अ फुल सर्कल अराउंड इट. बघा वर्तुळाभोवती एक रस्सी घेऊन बरोबर अशी टोकाला जुळवून ती घ्यायची आणि वर्तुळ पूर्ण करायचं. ओके. अशा प्रकारे आपण या बाउल भोवती रस्सी गुंडाळून घेतली. वाइंड स्ट्रिंग once around the bowl and make a full circle around it. आता बघा मग ते सर्कल सोडायचं असं आणि त्याची 2 टोकं धरायची. अनवाइंड दिस सर्कल. सर्कल अनवाइंड करा. तुम्ही वाइंड म्हणजे गोल केलं होतं. आता तो गोल सोडा. अनवाइंड दिस सर्कल ऑफ स्ट्रिंग अँड स्ट्रेटन इट आउट एज शोन. आणि ती रस्सी अशी सरळ घट्ट पकडायची. ओके. अशा प्रकारे रस्सीचं वर्तुळ सोडून रस्सी सरळ पकडली. अनवाइंड दिस सर्कल ऑफ स्ट्रिंग अँड स्ट्रेटन इट आउट एज शोन. की मग काय करायचं बघा, पट्टीवरती रस्सी ठेवून त्याची त्या रस्सीची लांबी मोजायची आहे. बघा अशा प्रकारे 2 चित्र दाखवलेत तुम्हाला. त्या रस्सीची पट्टीला धरायची ती रस्सी आणि मग तिची लांबी मोजायची. Measure the straightened part with a ruler. The length of that part is the circumference of the circle or the bowl. Measure the straightened part with a ruler. The length of that part is the circumference of the circle or of the bowl. त्या दोरीची जी लांबी असेल ती लांबी म्हणजे वर्तुळाचा किंवा त्या बाउलचा परीघ आहे. वर्तुळाची वरचा जो गोल आहे की नाही, वर्तुळाची कडा कशी मोजायची. एक दोरी गुंडाळायची. कारण गोल आहे आपल्याला सरळ पट्टीने मोजता येणार नाही म्हणून त्याला दोरी गुंडाळायची. मग ती दोरी सोडायची, सरळ करायची आणि पट्टीवरती दोरीची लांबी मोजायची. ती त्या दोरीची जी लांबी असेल तेवढा त्या वर्तुळाचा परीघ असतो. The circumference of the circle is 12 centimeter 3 millimeter. 12 सेंटीमीटरच्या खुणा आणि ज्या छोट्या छोट्या खुणा असतात त्यातल्या 3 खुणा म्हणजे 12 सेंटीमीटर आणि 3 मिलीमीटर. ओके. अशा प्रकारे तुम्ही टेप पट्टीने सुद्धा मोजू शकता. बघा दुसऱ्या बाउलची सर्कम्फरन्स म्हणजेच परीघ तुम्हाला टेप पट्टीने मोजून दाखवलेला आहे. Or you can wind a measure tape once around a bowl and you can measure it. An arc of a circle. कंस. बघा ही एक बांगडी आहे. बघा बांगडी या 2 पॉइंटवर तुटली आहे. त्या पॉइंटना आपण नाव दिलं आय आणि जे. बघा बांगडी तुटली. येस.
Shown alongside is a plastic bangle. If the bangle breaks at point I and J, it will split into two parts as shown in the picture. बरोबर ना? ही बांगडी जर I आणि J या पॉइंट वर तुटली तर तिचे दोन तुकडे होतात. ओके. Each of these part is an arc of a circle. अशा प्रकारे वर्तुळ सुद्धा जर आपण तोडून त्याचे दोन भाग केले तर एका भागाला आर्क किंवा कंस असं म्हणतात. दोन्ही भागांना वरचा कंस खालचा कंस. ओके, दोन कंस तयार झाले बघा. या वर्तुळाला मध्ये आय आणि जे या पॉइंट वर जर ब्रेक केलं तर वर्तुळाचे दोन भाग झाले. दिसतायत ना? बघा, दुसरं एक चित्र दाखवलंय सेम. बँगल आहे. बँगल ए बी पॉइंट वर तुटलेली आहे. त्यामुळे बँगलचे दोन तुकडे झाले. ए बी दोन तुकडे झाले. Sold alongside is a plastic bangle. If the bangle breaks at point A and B, it will split into two parts as shown in the picture. त्याचे दोन तुकडे होतील. Each of these parts is an arc of a circle. An arc of a circle. बघा, हे सुद्धा दोन भाग दोन वेगवेगळ्या रंगात तुम्हाला दाखवलेले आहेत, ब्ल्यू अँड रेड. ओके, आता तिथे पॉइंट आहेत बघा. पॉइंटला आपण नाव दिलं पी आणि दुसऱ्या पॉइंटला नाव दिलं क्यू. On the given circle, there are 2 points P and Q. These 2 points have divided the circle into two parts. बरोबर ना? बघा, ब्ल्यू PQ आणि रेड PQ दोन भाग झालेले आहेत. Each of these part is an arc of a circle. हे दोन कंस झाले. एक ब्ल्यू कंस PQ आणि एक रेड कंस PQ. Blue arc PQ and red arc PQ. This means that P and Q have created two arcs. P आणि Q या दोन पॉइंट मुळे दोन कंस तयार झालेले आहे. P and Q are the end points of both arcs. आता दोन्हीना आपण काय म्हणणार? दोघांचेही एंड पॉइंट म्हणजे शेवटचे पॉइंट कोणते आहेत? P आणि Q. ब्ल्यू कंस जो आहे, ब्ल्यू आर्क जो आहे त्याचे एंड पॉइंट म्हणजे शेवटचे पॉइंट P आणि Q आहे. तसेच रेड जो आर्क आहे, रेड कंस जो आहे त्याचे पण एंड पॉइंट आहेत P आणि Q. ओके नाही? बघा, दिस इज ब्ल्यू आर्क PQ and this is red arc PQ, right? PQ. From the name arc PQ, we cannot say which of these two arcs we are speaking of. आता फक्त PQ म्हटलं तर तुम्हाला कळेल का की ब्ल्यू PQ आर्क पाहिजे की रेड PQ आर्क पाहिजे? हे आपल्याला नुसतं PQ बोलून कळेल का? नाही कळणार. PQ म्हटलं तर तुम्हाला ब्ल्यू पण वाटू शकतो, रेड पण वाटू शकतो. मग ते दोघं वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासाठी काय करावं लागेल? तर additional point is taken on each arc. ते वेगवेगळे आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्यावर अजून आपण पॉइंट घ्यायचे आहे. दिस पॉइंट बघा, कोणते पॉइंट घ्यायचे आहेत बघा. P आणि Q च्या मध्ये घेतला S आणि रेड PQ च्या मध्ये घेतला R. आता this point is used to give each arc a 3-letter name. आता बघा, ब्ल्यू आर्कचं नाव झालं आर्क PSQ. PSQ म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं की ब्ल्यू आर्क आहे, बरोबर. आणि रेड आर्कचं आता नाव झालं PRQ.
म्हणजे PRQ म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं की तो रेड आर्क आहे. बरोबर. म्हणजेच इन दिस फिगर देर आर टू आर्क्स, आर्क PSQ and arc PRQ. Right? In the figure given alongside, points S, L, M and A are on the circle. Answer the questions with the help of the diagram. Write the names of the arcs with end points S and M. आता बघा, अशा कंसांची किंवा आर्क्सची नावं सांगायची आहेत ज्याचा एंड पॉइंट एस असेल किंवा एम असेल. बघा, एस असेल असं कोणता आर्क येईल बघा, MLS, MLS or MNS. बरोबर. An arc with end point S are arc MLS and arc MNS. And an arc with end point M are SLM or SNM. Write the names of the arcs with the end points L and N. आता L and N end point असलेले arc पाहूया. And arc with end point L are arc NSL and arc NML. And an arc with end point N are arc LMN and arc LSN. Right? Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.